hello guys, welcome back to my channel गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. सो आज आम्ही ट्राय करणार आहोत डू नॉट लाफ ऑन फनी व्हिडिओज. तर आम्ही जस्ट ट्राय करतोय पहिले, नंतर आम्ही म्हणजे शॉर्ट्स आता शूट करतोय, नंतर आम्ही जस्ट फुल व्हिडिओ करू. सो आपण आधी ट्राय करूया. तर आता इथे पाणी आम्ही तोंडात घेणार आहे आणि फनी व्हिडिओज लावणार आहे फोनवर. तर बघतो आम्ही कोण फर्स्ट लाफ करतो. जो पहिले हसेल तो हरला आणि जो नाही हसणार तो जिंकला. सो एक छोटंसं चॅलेंज आम्ही करतोय. सो यू आर रेडी? येस. तू रेडी आहे का? ऑफकोर्स यू ऑल्सो रेडी. मी रेडीच आहे. तर 2026 पहिलं चॅलेंज व्हिडिओ आपण शूट करतोय. सो आपल्या तुझ्याकडनं पण हॅपी न्यू इयर तुम्हाला सगळ्यांना. सो सुरू करू सर. ओके, सुरू करूया. त्याने पाणी पिलेलं आहे, तर आपण आता ह्याला फनी व्हिडिओज दाखवूया, बघूया ह्याची रिॲक्शन काय आहे. सो ओके, हे गाईज. सो आम्ही प्लॅन बदलला आहे. आम्ही लाफिंग डू नॉट लाफ याच्यावर ब्लॉग करणार होतो, पण आम्ही आता तो कॅन्सल केला आहे प्लॅन. कारण की असे लाफिंगचे मला व्हिडिओ का माहिती भेटत नाही, काहीतरी एडिटिंग. जाऊ दे, आपण नंतर करूया तो. सो आमचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. तर आम्ही आता ह्याच्यावर व्हिडिओ करतोय जनरल नॉलेज क्वेश्चनवर. जो जास्त आन्सर करेक्ट देईल तो जिंकेल आणि तो रॉंग देईल म्हणजे तो हारेल. त्याला पनिशमेंट काय? पनिशमेंट आहे. हे गाईज, सो आम्ही इथे शिक्षा ठरवली. जो हारेल आता ह्या चॅलेंजमध्ये जनरल नॉलेजच्या क्वेश्चन्समध्ये ज्याला पॉईंट्स कमी भेटतील त्याला शिक्षा अशी असेल की लिंबू तोंडामध्ये डायरेक्टली पिळायचा आहे. सो व्हेरी म्हणून आम्हाला असं वाटतं ही शिक्षा एकदम परफेक्ट आहे जो हारेल त्यासाठी. म्हणून जास्त 10 क्वेश्चन असतील, त्याला 10, तो मला 10 क्वेश्चन विचारेल, मी त्याला 10 क्वेश्चन विचारेल जनरल नॉलेजचे. ज्याला पॉईंट जास्त असेल तो विनर, ज्याला कमी पॉईंट्स असतील त्याला लिंबू करून घ्यावा लागेल. सो आपण फनी व्हिडिओज नंतर ब्लॉग मध्ये करूया, शूट करूया वगैरे, त्याचा प्लॅन नंतर आपण करूया. सो स्टार्ट द गेम. पहिला क्वेश्चन तुला आहे. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? ऑप्शन 1945, 1990, 1935, 1940. पहिला काय होता? 1945. आणि दुसरा ऑप्शन 1990. 1919. 1919 आणि तिसरा 1935, 1940. 1914. आन्सर भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? 28 ऑगस्ट, 28 जून, 28 फेब्रुवारी, 28 जानेवारी. पहिला 28 ऑगस्ट होता आणि दुसरा 28 जून आणि तिसरा 28 फेब्रुवारी. चौथा 28 जानेवारी. 28 लवकर सांग आपल्याला. 28 फेब्रुवारी. तुला कसं माहिती आहे? 28 फेब्रुवारी. आन्सर आहे. दोन हा देवा. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? ऑप्शन लोकशाही, परिशिष्ट, प्रस्तावना, उद्दिष्टे. प्रस्तावना. बघतोय नाही, प्रस्तावना. Oh my god. मी आता शिकलोय बेटा. काय शिकलोय? इतिहास. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? ऑप्शन तांबडा, तपकिरी, हिरवा, निळा. काय दर्शनासाठी? पर्वतीय प्रदेश. तांबडा. रॉंग. तपकिरी. एक चुकले. मी 3 बरोबर दिले, एक चुकले. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? ऑप्शन कोल्हापूर, मुंबई, इचलकरंजी, औरंगाबाद. इचलकरंजी. आन्सर बोलतोय. एक चुकलं ना 5 मध्ये.
नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी ऑप्शन पुणे, मद्रास, डेहराडून, हैदराबाद. डेहराडून. गलत. पुणे. किती झाले? 6 विचारले, त्यातले 2 आन्सर चुकवले. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? बाबा हे कुठले पण होतात ऑप्शन. बाबू गेनू, शिरीष कुमार, अच्युतराव पटवर्धन, असीम कुमार. गलत. शिरीष कुमार. 7 झाले ना, त्यातले तू 3 चुकवले आतापर्यंत. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? गदर, इंडियन इंडिपेंडन्स लिंक, फॉरवर्ड ब्लॉक, स्वराज्य पक्ष. कोणी? सुभाषचंद्र बोस. स्वराज्य पक्ष. चुकलं. फॉरवर्ड ब्लॉक. 8 विचारले, अशा प्रकारे तुझे 4 चुकलेले आहेत. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? हेलियम, लिथियम, निऑन, ऑर्गॉन. हेलियम, लिथियम, निऑन, ऑर्गॉन. ऑर्गॉन. गलत. लिथियम. 9 क्वेश्चन विचारले आहे, त्याच्यामधले ह्याचे 5 चुकीचे आहेत. हा लास्ट आहे ना? हा लास्ट. अरे साधा विचारते. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? एक साधा आहे. 6, 5, 4, 3. 6, 5, 4, 3. तुम्हाला येत असेल तर लगेच कमेंट करून सांगा. काय विभाग आहे? प्रशासकीय विभाग. 6. नाही चूक. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे अशा प्रकारे तुझे 10 पैकी 6 बरोबर आहे आणि 5 चुकीचे. 10 पैकी 6. ओके. तर आता ही जी बारी आहे. सो आता माझी बारी. आणि आम्ही काउंटडाऊन जेव्हा करत होतो त्याच्या वेळेला आन्सर सो त्याने 5 बरोबर दिले होते आणि त्याचे 5 चुकीचे होते. 10 पैकी 5. आणि So, आता हिचं बघू. तर आम्ही तेच मोजत होतो तेव्हा आम्ही बघितलं. तुमच्या अगोदर हे लक्षात आलं होतं का? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. सो आता तर गाईज मी जॉग्राफी वरील प्रश्न विचारणार आहे. पहिला सोपाच आहे. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा खंड कोणता आहे? आफ्रिका, आशिया, युरोप, उत्तर अमेरिका. क्षेत्रफळानुसार. हा सोपा क्वेश्चन आहे. हा सांग. रुको जरा रुको, इतनी घाई क्यों है? काय ऑप्शन काय होते? आफ्रिका, आशिया, युरोप, उत्तर अमेरिका. युरोप. युरोप. मला वाटलेलंच. रॉंग फॅमिली. आता दुसरा. कॅनडाची राजधानी कोणती आहे? टॉरंटो, व्हँकूव्हर, ओटावा, बघितलं या मॉन्ट्रियल. मुलाने कसा बदला घेतलाय. ह्याला नाव बोलता येत नाही आणि मला विचारतोय. चल मला बोलतात. टॉरंटो, व्हँकूव्हर, ओटावा, मॉन्ट्रियल. पहिल्यांदाच नाव ऐकते मी सगळे. काय? मॅन्युअल. ओटावा. जगातील सर्वात लांब नदी म्हणून कोणत्या नदी ओळखली जाते? नाईक, अमेझॉन, लांगस्ते. ॲमेझॉन. ॲमेझॉन. बरोबर. बोल ना आता. हे मोठ्याने बोल. रॉंग आहे. रॉंग आहे. कुठली आहे मग? नाईल. नाईल. आता चौथा आहे. 3 चुकीचे दिले मी. म्हणजे चौथा आहे. माउंट एव्हरेस्ट कोणत्या पर्वतरांगेत आहे? ऑल्प्स, अँडीज, रॉकीज, हिमालय. रॉकी. रॉकी. आर यू शुअर? येस. रॉंग. क्वेश्चन अशा प्रकारे सुरू होत आहे. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? अंटार्क्टिका महासागर, हिंदी महासागर, प्रशांत महासागर, प्रशांत महासागर. प्रशांत. राईट.
गोल्डन गेट ब्रिज कोणत्या शहरात आहे? लॉस एंजलिस, सॅन फ्रान्सिस्को, सॅन डिएगो, सेक्रामेंटो. क्वेश्चन पुन्हा वाच, मला काहीच कळलं नाही. गोल्डन गेट ब्रिज कोणत्या शहरात आहे? लॉस एंजलिस, सॅन फ्रान्सिस्को, सॅन डिएगो, सेक्रामेंटो. सांग. तू पुन्हा बोल. अगं किती ABCD 4 ऑप्शन आहे ना? हा. बी. हा? मला नाव नाही माहित, मी असंच बोलते. काय? बी ऑप्शन. राईट. 2 बरोबर उत्तर. अमेरिकेतील 7 पैकी 2 नाही 6 पैकी 2. अमेरिकेतील कोणत्या 2 राज्यांची सीमा इतर कोणत्याही राज्याशी नाही? हवाई आणि अलास्का, हवाई आणि मेन, अलास्का आणि वॉशिंग्टन, मेन आणि फ्लोरिडा. मला काहीच कळलं नाही काय बोललाय. अगं अमेरिकातील कोणत्या नको राहू दे, मी असंच आन्सर देणार आहे. सी. रॉंग. ए. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? मोनाको, व्हॅटिकन सिटी, सॅन मारिनो, नॉर्वे. रॉंग. मी हारली अशा प्रकारे. नाही. पुढे जायची गरजच नाही. जगातील फक्त ऐक, अजून 2 आहे. आन्सर केले करेक्ट. याच्या प्रकारे मी हारलेली आहे. नाही अजून 2 आहे. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? ग्रीनलँड, न्यू गिनी, बोर्नियो, मादागास्कर. ऑप्शन ABCD. हा मला त्रास देतोय. ABCD. एकदम असे प्रश्न विचारतोय जे मी वाचले आहेत की नाही मला आताच आठवत मग मी नाही. जॉग्राफीचं विचारतोय. ABCD. बी. रॉंग. आणि हा लास्टचा प्रश्न आहे. कोणता खंड आधार खंड म्हणून ओळखला जातो? किती सिंपल क्वेश्चन विचारले ह्याला. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप. ऑस्ट्रेलिया. हा. रॉंग झाले प्रश्न. आशिया. त्याने मला खूप कठीण प्रश्न विचारले गाईज, आणि मी ह्याला खूप एकदम सिंपल क्वेश्चन विचारले होते. तर जाऊन त्याच्या वयानुसार मी ह्याला क्वेश्चन विचारले, पण ह्याने मला माझ्या तर फॅमिलीला वाटतंय की मी हिला असे तसे विचारले तर ही मला परत विचारू शकते. नको ठीक आहे विचार नको जा लिंबू आण. अशा प्रकारे हे जिंकलेले आहेत आणि मी हारलेली आहे. त्याला 10 पैकी 5 आणि मला 10 पैकी 2 मिळाले. 2 मिळाले आहेत. बघा ह्याचं हास्य. खुदू मागच्या वेळी मला हे केलेलं ना मीठ खायला, आता हीच खाईल. मी येतो लवकर. नाही, जेव्हा हा हरतो ना तेव्हा याचं तोंड बघायला पाहिजे, आणि जेव्हा तो हरतो त्याचं तोंड बघायला पाहिजे. जेव्हा जिंकतो ना तेव्हा खुदू हसू कळतच नाही. म्हणजे बोलतो एवढं हसतच राहतो. मी मुद्दामून हरली ॲक्च्युली. मी मुद्दामून त्याला जिंकवलंय. काय काय प्रश्न मला माहिती होते आन्सर, पण मी सोडून दिलंय. त्यामुळे तुम्ही समजू शकता लहान भाऊ आहे, जिंकवायला पाहिजे. अरे काय करतोय हळू. किती तयारी बघा, किती उत्सुकतेने तो लिंबू घेऊन आलाय. तुमचा भाऊ पण तुमच्या सोबत असाच वागतो का गाई? हा सांगा. मी तर वागतो. तुझ्या हातानेच पिणार आहे का आता तोंडात माझ्या? वाव, कसं वाटलं? काय नॉट. मला कशी बोलत होती, कसं वाटलं मीठ? हा काय झालं आता? काय झालं? बस ना. तर गाईज, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. मला तर खूप आवडला.
तर तुम्ही थोडे पण एंटरटेन झाला असाल आणि तुम्हाला फनी वाटला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. नक्की कमेंट करा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. आणि हिला मला बाय. हारून मस्त वाटला. आणि तुम्हाला कळलं ना मी काय बोलली ते. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये परत त्याचा पार्ट 2 करू. पुढच्या व्हिडिओमध्ये कोण जिंकतं बघू. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जर हा व्हिडिओ जास्त तुम्हाला आवडला तर आपण Part 2 पार्ट 2 नक्की बघू. आणि Bye guys. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.